बघा आता मागं काय सांगितलं, मांडव ऋषीनं कोणाला शाप दिला, यमाला. त्याच मांडव ऋषीला त्याच सोळावरती ज्या वेळेला दिलं होतं त्यावेळेला एक स्त्रीला त्याने शाप दिलेला आहे. आणि दोघीजणी बहिणी होत्या, त्यांचं ऊसाचं पाचट होतं, इकीचं लग्न झालं तर इकीचं झालेलं नव्हतं. ही कथा कुठे, नवनाथामध्ये. आणि मग त्या मांडव ऋषीला त्या दुर्बई होती, एकीचं लग्न झालं एकीचं नाही. ती तिचं झोपडं पेटलं, माझं पेटलं तुझं नाही, तुझं पेटलं नाही पेटलं, पेटलं नाही तुझं पेटलं. मी पतिव्रत आहे. मग आता माझं लग्न झालेलं नाही. मग तू असं कर, तू उद्या कधी मंदिरापाशी जाय शंकराच्या, जो मिळेल त्याला लग्न करून घे. बघा, पूर्वीच्या मुली जसा असेल तसा नवरा करत होत्या. आज काय झालं माहिती आहे का, काय झालं, मुलींच्या शॉर्टेज झाला ना. आणि मग काय म्हणतात, मला नोकरीवाला नवरा पाहिजे, त्याला जमीन पाहिजे, त्याला बंगला पाहिजे, एकटाच पाहिजे. आणि आता काय निघालं आहे, फक्त वयाचं 2 वर्षाच्या वर जास्त वयाचा नको आहे. आता बघा, त्याला नोकरी करायची आणि त्याला शिक्षण करायचं आहे. आणि मग शिक्षण करता करता काय तू झाला लगेच नोकरी लागेल का, शिक्षण करायला झालं शाळेत घाल का. तो ज्यावेळेस 6 वर्षाचा होईल तेव्हा शाळेत घातलं जातं. मग त्याला ग्रॅज्युएट व्हायचे, नोकरी लागायची, मग त्याचं वय होणारच आहे ना. मग हा जास्त वयचा नको आहे. म्हणजे हा सगळा परिणाम काय आहे, शॉर्टेज झाल्यामुळं करू राहिल्यात. आणि मग तिनं काय केलं, तो रगत पित्या होता, ज्यावेळेला पैसे पाया पडाय आला त्याला बा तुम्ही तो भिकारी असतात मंदिरापाशी, बा मला तुमच्याशी लग्न करायचं. अरे माग पाहिले का काय, नाही चालेल. तिनं त्याला घरी पाठीत घातलं, घरी नेलं, आंघोळ घातली, साबण लावायची, मजुरी करून त्याला जेवण घालायची. आजही काही बाया आहेत, मजुरी करतात, कष्ट करतात, सर्व्हिस करतात, नवऱ्याला जेवण खावण कपडे, पण तो आयता इंजन करतो. असे काही पुण्यवान बाग आहेत, काय बायकोच्या जेव्हा जागणारे आजही आहेत. आणि मग तो काय म्हणतो, मला आहे ना वेश्यक घेऊन चाल. असे वाईट वागणुकीमुळं त्याला रागात पिती होती. आणि त्याच्या पहिल्या त्यांना केलेल्या गोष्टी आहे ना, आणि त्याला त्या परत जागवत होतात. आणि मग तिनं काय नाही, तिनं पाठीमध्ये गाताना घेऊन चाली, जाईल का आत कुणी. आणि ती ज्या वेळेला वेश्येच्या गल्लीला चालल्या असताना रस्त्यामध्ये तो मांडव ऋषीला सोडवं दिलं होतं आणि त्याला धक्का लागला. त्याने काय सांगितलं, दिवस निघायच्या आत तुझा विधवा पण येईल. ती मी जर खरी पतिव्रता असेल तर दिवसच निघणार नाही. बघा, 2 दिवस निघाला नाही, जिकडे तिकडे अंधार. सगळ्या देवांना काळजी पडली, सगळे देव तिच्यापाशी गेले. तू का पतिव्रता तिची तिन्ही जगावरी सत्ता. बघा, ही जी वृंदा कोण होती, जालिंदराची बायको. आणि त्याच्याजवळ तो जालिंदर येत होता, त्याला जय मिळत होतं. आणि तिचं प्रति होतं बंगलं. आणि मग तो जालिंदर राक्षस मारला गेला. आणि भगवंतानं तिच्याशी काय केलं, लग्न केलं. मग तुळशी विवाह केला जातो. अशी ती मग तिचा नवरा मेला, तिला 4 गाठका विधवा पण आलं. आणि मग ते विधवा पण सगळ्या महिलांना वाटून दिलं. ज्या वेळेला महिला ऋतुस्नान असती त्यावेळेला 4 दिवस हातात बांगड्या नाही, डोकं इचरायचं नाही, कपडा चांगला घालायचा नाही, बाजूला बसायचं. पण आज काय झालं आहे, आयतं खायला मिळत नाही ना, दुसऱ्याचं मिळतं ना, सगळी चपाटूप करून देतात. आणि त्याचं तिच्या शरीराला श्रम असतात. त्यावेळेला तिला 4 दिवस आराम मिळतो. अरे 4 दिवस तुम्हाला आराम करा ना, कशाला पाप करून घेता. आणि त्यावेळेला जे जन्माला येईल पर्याय ना, ते तमगुणी रागीत आणि अशी नीचवृत्ती जन्माला येते. म्हणून 4 दिवस आराम करा, विश्रांती घ्या. आणि मग असा जो शाप आहे मांडव ऋषीचा, एक विदुराला दिला आणि एक हा सगळ्या महिलांना बघावं लागतं, असा तो मांडव ऋषी. आणि मग आपण आपलं जे कर्म करतो, आपण कर्म कसं करा, चांगलं करा. आणि आपल्या चांगल्या कर्माचे परिणाम कर्मानुबंधे मनुष्य लोके भोगावं लागतात. म्हणून तुका सत्य कर्मा सहाय्य व्हावी, घातलिया भय नरका जाय. चांगलं कर्म करा. बघा, ही व्हिडिओ जर पटत असेल तर क्लिक करा आणि सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज, जय.